जय शिवराय. महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर ठसा उमटवणाऱ्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे प्रतापगड. याच गडाच्या पायथ्याशी अफझल खान याचा वध होऊन स्वराज्याच्या इतिहासाला निर्णायक वळण मिळाले. आज या पवित्र भूमीवर देश विदेशातून पर्यटक आणि असंख्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने भेट देतात. परंतु अभिमानाच्या या वारसासोबत आपली जबाबदारी तितकीच मोठी आहे. दुर्दैवाने काही ठिकाणी पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या व कचरा टाकला जात असल्याचे चित्र दिसते. अशा वेळी महाराष्ट्रातील काही संवेदनशील संस्था पुढे येतात. यापैकी सह्याद्री प्रतिष्ठानमधील रणरागिणी महिला प्रतापगड परिसरात स्वच्छता मोहीम राबवत आहेत. खऱ्या अर्थाने प्रेरणादायी कार्य. याच निमित्ताने धगधगती मुंबई वृत्तपत्र आणि आमच्या चॅनलचे माध्यमातून एकच आवाहन: गड किल्ले पाहायला गेल्यावर कचरा करू नका, स्वच्छता ठेवा आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढीसाठी जपा. स्वच्छ किल्ले समृद्ध इतिहास. जय शिवराय मित्रांनो, मी सह्याद्री प्रतिष्ठान दख्खन विभागाची महिला प्रमुख आणि ह्या सगळ्या आमच्या महिला आहेत. आज आमची नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रतापगडवर स्वच्छता मोहीम घेण्यात आलेली आहे सह्याद्री प्रतिष्ठान दख्खन महिला विभागामार्फत. तर विभागाच्या माध्यमातून आज पिंपरी चिंचवड, निगडी, तळेगाव या विभागातनं बऱ्याचशा ताई या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. यापूर्वी आम्ही बऱ्याचशा मोहिमा केल्या आहेत. वेगवेगळ्या गडांवर जे कचरा पडलेला असतो किंवा प्लास्टिक असतं, अशा ठिकाणचं प्लास्टिक उचलण्याचं कार्य किंवा स्वच्छता मोहीम. त्याच पद्धतीने सह्याद्री प्रतिष्ठानचा जर विचार केला तर गड किल्ल्यांवरील तटबंदी ढासळल्या तर ते पुन्हा जशास तशा उभे करण्याचं कार्य सह्याद्री प्रतिष्ठान करत असतं. याच प्रतापगडावरचा बुरुज जो बांधण्याचं कार्य करते ते पण सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातंय. सह्याद्री प्रतिष्ठानची शाखा आत्ताच जस्ट इंग्लंडमध्ये सुद्धा एक ओपन झालेली आहे. अगदी हिंदुस्थान लेवलला आपल्या सह्याद्रीचं काम चालतंय. त्यातलाच आमचा एक छोटासा महिला विभाग म्हणजे पिंपरी चिंचवड भोसरी विभागातून आलेल्या या दख्खन विभागातल्या दुर्गसेविका आहेत. सह्याद्रीच्या माध्यमातून गडकोटांवरील कचरा असेल तो गोळा करणं, गडकोटांवरील ढासळलेले बुरुज पुन्हा जशास तसं उभं करणं, त्याच पद्धतीने जर मोठमोठे दरवाजे पुन्हा जशास तसे उभं करण्याचं कार्य सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातंय. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात सह्याद्री प्रतिष्ठानच्या अनेक शाखा आहे आणि अनेक दुर्गसेवक रविवारच्या दिवशी अशा जवळजवळ 10 ते 15 गडकोटांवर अशा मोहिमा होत असतात दर संडेला. जर कोणाला सहभागी व्हायचं असेल तर सह्याद्री प्रतिष्ठान ऑफिशियलला कॉन्टॅक्ट करू शकता.